राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांनी तब्बल 1,12,500 मताहून अधिक मतांनी विजय मिळवलाय। अक्षय कर्डिले यांनी हा एक तर्फी विजय जो आहे तो या ठिकाणी मिळवलेला आहे। एकूण जर बघितलं तर अक्षय कर्डिले यांना सुरुवातीपासूनच जे आहे ते लीड मिळत होतं आणि शेवटपर्यंत अक्षय कर्डिले हे आघाडीवरच राहिले। एकूण अक्षय कर्डिले यांना जवळपास 1,40,093 ही इतकी मते मिळाली। तर राष्ट्रवादी गटाचे जे आहेत ते गोविंद मोकाटे यांना 27,506 मते मिळाली आहेत। तर वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांना 5,690, तर शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार अपक्ष म्हणून उभे होते रावसाहेब खेवरे यांना 7,299 मते पडलेले आहेत। तर एकंदरीत जर बघितलं तर जे आहे ते अक्षय कर्डिले यांना एकतर्फी विजय जो आहे तो यामध्ये मिळालेला आहे। शरदचंद्र पवार गटाचे गोविंद मोकाटे हे 2 नंबरवर राहिलेले आहेत। 3 नंबरवर जे आहे ते रावसाहेब खेवरे हे राहिलेले आहेत। सुरुवातीपासून ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी जी आहे ती मुख्यमंत्र्यांची इच्छा होती, त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी देखील प्रयत्न केले होते। शिवाजी कर्डिले यांचे कट्टर विरोधक जे असलेले प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढवतील अशी चिन्ह निवडणुकीच्या दरम्यान त्या काळामध्ये होते। मात्र मुख्यमंत्र्यांनी प्राजक्त तनपुरेंना विनंती केली होती की या ठिकाणी भावनिक किनार या निवडणुकीला आहे, ही सार्वत्रिक निवडणूक नसून ही पोटनिवडणूक आहे, त्यामुळे या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरू नये किंवा या जे आहे ते निवडणुकीमध्ये तनपुरेंनी भाग घेऊ नये अशी इच्छा जी मुख्यमंत्र्यांची होती। त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी तनपुरेंकडे विनंती केली होती, त्यामुळे तनपुरे कुठेतरी या निवडणुकीत उतरले नाही। त्यामुळे अक्षय कर्डिले यांचा विजयाचा मार्ग जो आहे तो सुखकर झाला। त्यामुळे सुरुवातीपासूनच अक्षय कर्डिले यांच्या बाजूने ही निवडणूक एकतर्फी वाटत होती। मात्र तरी देखील या ठिकाणी राष्ट्रवादीचे जे आहेत शरदचंद्र पवार गटाने या ठिकाणी गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली। मात्र फारसा फायदा या गोविंद मोकाटेंना या निवडणुकीत झालेला दिसून येत नाही। मात्र 3ऱ्या नंबरवर जे आहे ते शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार रावसाहेब खेवरे हे 3 नंबरवर राहिलेले आहेत आणि वंचित बहुजन आघाडी ही मात्र 4 नंबरवर राहिलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच जर या निवडणुकीत बघितलं तर अक्षय कर्डिले यांचं पारडं जे सुरुवातीपासून जड होतं ते शेवटपर्यंत निकालापर्यंत अक्षय कर्डिले हे आघाडीवरच राहिले। अमोल मतकरसह गोविंद फुंगे, LS मराठी, राहुरी, अहिल्यानगर।